नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मंत्र जप साधना भाग 2. विषय आहे मंत्र जप साधना भाग 2. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम मंगलाचरण म्हणून सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्मीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मंत्र जप साधना ही भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टींसाठी, त्याच्या प्रगतीसाठी अत्यंत फलदायी अशी मानली जाते. या साधनेमध्ये नेमकं काय घडतं तर आपण पूर्ण एकाग्र चित्तानं मंत्र, त्याचा ध्वनी, त्याचा अर्थ, त्याची लय या सगळ्यामध्ये मन एकाग्र करतो आणि पूर्ण लक्ष आपल्या इष्टदेवतेवर आपण लावलेलं असतं. त्यामुळे होतं काय की आपल्या विचारांचा जो ट्रॅफिक आहे, जो मनामध्ये सतत 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 अहोरात्र विचारांचा ट्रॅफिक जो भरधाव धावत असतो, त्याला या मंत्र जप साधनेनं कंट्रोलमध्ये आणता येतं आणि विचार हे थांबवले जातात. ते सगळे विचार थांबवले जाऊन एका विशिष्ट विचारावर ते एकाग्र केले जातात. म्हणजेच आपण त्यावेळेला पूर्णपणे ईश्वर चिंतनामध्ये मग्न झालेलो असतो. आपलं परमेश्वराशी अतिशय जवळचं आणि घट्ट असं नातं या मंत्र जप साधनेमधून आपल्याला हळूहळू वाढताना दिसून येतं. आणि त्यानं होतं काय की प्रत्येक वेळेला उसळी मारून वर 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 येणारा, सतत सतत वरती डोकावणारा आपला जो अहंकार आहे, तो अहंकार आता हळूहळू ईश्वर चरणापाशी विलीन होतो आणि तो आता बॅकसीट घ्यायला लागतो. जप करताना काही फक्त तेवढ्यापुरतच आपलं मन शुद्ध होतं किंवा आपली वाणी पवित्र होते असं काही नाही बरं का. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे या मंत्र साधनेचा असाही उपयोग होतो की आपली वाणी ही हळूहळू सुनृत वाणी व्हायला लागते. सुनृत वाणी म्हणजे काय तर जी सत्य आणि मधुर अशी वाणी आहे तिला सुनृत वाणी असं म्हटलं जातं. ही वाणी मांगल्याची, कल्याणाची प्रतीक समजली जाते. या वाणीने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असंही म्हटलं जातं. आणि अशा या मंगलवाणीचं अधिष्ठान आपली मंत्र जप साधना ही असते. आता कोणता मंत्र जपासाठी घेऊन घ्यायचा तर बहुतेक वेळेला साधक किंवा शिष्य हा त्याच्या गुरूंकडून मंत्र दीक्षा घेतो. हा विधी अत्यंत पवित्र असा मानला जातो. पहाटेच्या वेळेला, एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा ठरलेल्या वेळेला आणि ठरलेल्या दिवशी सद्गुरू आपल्या साधकाला पूजा वगैरे करून, प्रार्थना करून विधिवत असा मंत्र दीक्षा विधी हा केला जातो. शिष्याच्या कानामध्ये
सद्गुरू तो मंत्र सांगतात. तो अतिशय गुप्त ठेवावा असं त्याच्या पाठीमागची प्रथा आहे. म्हणजे साधकानं कुणालाही तो उत्सुक आपल्याला काय मंत्र दिलाय याबद्दलची चर्चा त्यानं कुणाजवळ करू नये. मंत्र साधनेचे अनेक नियम सुद्धा साधकाला पाळावे लागतात. जसं की विशिष्ट वेळेला गुरूंचं स्मरण करून विशिष्ट संख्येमध्ये, बर का, विशिष्ट संख्येमध्ये जपमालेच्या सहाय्याने आराध्य देवताचं श्रद्धेने स्मरण करून साधकानं मंत्र साधना करावी अशी अपेक्षा केली जाते. आणि आपल्याला जो मंत्र मिळालेला आहे तो मंत्र म्हणजे केवळ शब्द नसून, बर का, तो मंत्र म्हणजे केवळ शब्द नसून त्यामध्येच साक्षात आपली आराध्य देवता ही तिथे वास करत असते अशी त्या पाठीमागची समजूत आहे. मंत्र म्हणजेच देवता आणि देवता म्हणजेच त्या देवतेचा विशिष्ट मंत्र असं मानलं जातं. साधना करताना आपली जी इष्ट देवता आहे, आपली जी इष्ट देवता आहे ती आपल्या अनाहत चक्रामध्ये स्थित आहे असं मानण्यात येतं. आणि अशी कल्पना करून शांत मनानं साधकानं कमीत कमी 108 वेळा तरी मंत्र जप करणं हे आवश्यक ठरलं जातं. आता अनाहत चक्र म्हणजे काय, तर थोडक्यात त्याच्याबद्दल असं सांगता येईल की आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत, बर का. 7 सुप्त सूक्ष्म प्रत्यक्ष फिजिकल नसून म्हणजे ती डोळ्यानं दिसत नाहीत पण सप्त चक्र आहेत. म्हणजेच सप्त ऊर्जा केंद्र आपल्या शरीरामध्ये बसलेली आहेत. चक्र म्हणजे एनर्जी सेंटर जी कशामध्ये असतात, ती सूक्ष्म शरीरामध्ये आहेत असं मानण्यात येतं. आणि ती आपल्या पाठीच्या कण्याच्या बाजूला जवळच अशी ती चक्र लोकेट केलेली आहेत. ती चक्र प्रत्यक्षात जरी फिजिकल नसली तरी ती आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र असल्यामुळे त्यांची आपण मेडिटेशन करून ध्यानधारणा करून ती ऊर्जा चक्र आपण व्यवस्थित दिशेनं त्याची मार्गक्रमणा करायला मदत करू शकतो. तर इथे काय म्हटलंय की मंत्र जपामध्ये आपली इष्ट देवता ही अनाहत चक्रामध्ये आहे असं आपण कल्पना करायची आहे. अनाहत चक्र हे असं चक्र आहे की जे त्याचं जे लोकेशन आहे ते हृदयाच्या जवळ आहे असं मानलं जातं. आणि 108 वेळा हे का बरं आपण मंत्र जप करतो, कमीत कमी 108 वेळा. 108 या संख्येचं अध्यात्मामध्ये अतिशय विलक्षण असं महत्व आहे. का, कारण त्याची कारण बरीच आहेत. जसं की एकूण उपनिषद आपली 108 आहेत. नंतर 108 वेळा मंत्र जप केल्यानं आपली आध्यात्मिक उन्नती होते असं मानण्यात येतं. याशिवाय आपल्या अनाहत चक्रामध्ये, बर का, अनाहत चक्रामध्ये एनर्जी लाईन्स म्हणजे नाडी या एकूण 108 आहेत असं मानण्यात येतं. ही संख्या वैश्विक ऊर्जा आणि ईश्वरीय शक्तीची निर्देशक मानली जाते. तसंच 108 ही संख्या पूर्णत्वाचं निर्देशक मानली जाते. आता या अनाहत चक्राचं स्थान हे हृदयाजवळ आहे असं आपण कल्पायचं आहे. त्याचा रंग हिरवा आहे. बीज मंत्र यम आहे. देवता त्याची रुद्र आहे आणि तत्व वायू आहे. आता या अनाहत चक्राचा मुख्य संबंध मंत्र जप साधनेशी का जोडला जातो, तर अनाहत चक्र हे दया, क्षमा, सगळ्यांबद्दलचं प्रेम, करुणा या आपल्या उदात्त भावनांशी हे अनाहत चक्र संबंधित आहे. त्याचं ते निर्देशक आहे असं मानलं जातं. आता या सप्तचक्रांबद्दल मी विस्तृत अशी माहिती देणारे व्हिडिओ लवकरच अमृताचे डोही
या माझ्या चॅनलमध्ये मी अपलोड करणार आहे. परंतु हे सगळं झालं ज्या साधकानं मंत्र दीक्षा घेतलेली आहे त्याबद्दल. पण ज्यांनी अजून मंत्र दीक्षा घेतलेली नाही, हा, सद्गुरूंकडून मंत्र दीक्षा अजून घेतलेली नाही, त्यांनी मग काय करायचं? तर त्यांनी त्यासाठी वाट बघत न बसता मनामध्ये एक संकल्प करून त्याचं गांभीर्य लक्षात ठेवून संकल्पपूर्वक आपल्या इष्टदेवतेचा जो मंत्र असेल त्या मंत्र जपाने आपल्या साधनेला सुरुवात करण्याला काहीच हरकत नसते. कारण मंत्र साधनेचे लाभ हे असंख्य आहेत. त्यानं नैराश्य कमी व्हायला मदत होते. मंत्र शक्तीचं बर का, जर आपण रोजच्या रोज ठराविक वेळी नियमितपणे रोजच्या रोज मंत्र पठण केलं तर त्याचं एक संरक्षक कवच आपल्या शरीराभोवती निर्माण होतं असं मानलं जातं. तर अशी ही बहुगुणी अशी मंत्र साधना एक प्रकारची मानसिक थेरपी. प्रत्येक साधकानं ही साधना अवश्य करावी, त्याबद्दल काही शंका नाही. रामदास स्वामी म्हणतातच, राम घ्यावा राम गावा, राम द्यावा राम गावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम द्यावा राम गावा, मंगलाचे ते मंगल, मंगलाचे ते मंगल, राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ, राम द्यावा राम गावा, कल्याणाचे ते कल्याण, कल्याणाचे ते कल्याण, राम जीवीचे अधिष्ठान, राम जीवीचे अधिष्ठान, राम द्यावा राम गावा, राम द्यावा राम गावा. तेव्हा तुम्हा सगळ्यांना मंत्र जप साधनेच्या शुभेच्छा देऊन मी मंत्र साधना भाग 2 इथे समाप्त करत आहे. हा एपिसोड जरी मी इथे समाप्त करत असले तरी सुद्धा नवीन नवीन विषय घेऊन नवीन विचार घेऊन मी तुमच्या भेटीला सतत येतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, ही माझी मनापासून नम्र विनंती.